यवतमाळच्या उंबरखेड इथं विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या स्टेअरिंग रॉड तुटल्यानं बस थेट झाडावर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात एका मुलीचा मृत्यू झालाय तर 15 ते 20 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे जखमी आहेत। अपघातानंतर विद्यार्थ्यांना तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यवतमाळमधली ही बातमी आहे। स्कूल बसचा अपघात झालाय। स्कूल बसच्या स्टेअरिंग रॉड तुटल्यानं बस ही जाऊन थेट झाडावर आदळली आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला। भीषण अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 15 ते 20 विद्यार्थिनी हे जखमी आहेत। प्रतिनिधी दीपक शास्त्री आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया। दीपक, आता सध्या जखमी असलेल्या विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे त्या संदर्भात काय तपशील समोर येतोय? विक्रांत, नक्कीच हा मोठा अपघात म्हणावा लागेल। यवतमाळच्या उंबरखेड इथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस थेट झाडावर जाऊन आदळल्याने स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याची ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे। यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून जवळपास 15 ते 20 विद्यार्थिनी जखमी झाले आहेत। उंबरखेड तालुक्यातील पिंपरी ते दळगाव दरम्यान ही घटना घडली आहे। अपघातानंतर विद्यार्थ्यांना तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत। स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची बस असल्याचे सांगण्यात येत आहे। सध्या विद्यार्थ्यांना जे जखमी विद्यार्थी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।